ओके, सो स्टार्ट करूया प्रॅक्टिस सेट 3.5. काय म्हटलंय प्रॅक्टिस सेट 3.5 मध्ये बघा, रे पी क्यू टचेस द सर्कल ऍट पॉइंट क्यू. बघा रे पी क्यू, वेअर इज रे पी क्यू? हा बघा तुमचा रे पी क्यू या सर्कलला कोणत्या पॉइंट मध्ये टच करतो? क्यू पॉइंट मध्ये. पी क्यू दिलंय तुम्हाला किती? पी क्यू बघा, वेअर इज पी क्यू किती दिलंय तुम्हाला? 12. काहीच नाही दिले म्हणजे युनिट्स. पी आर, पी आर किती दिलंय तुम्हाला? 8. आणि काय म्हटलंय? फाइंड पी एस. काय फाइंड आउट करायचंय? पी आणि हा एस फाइंड आउट करायचा आहे आणि आर एस फाइंड आउट करायचा. हा आर आणि एस सुद्धा फाइंड आउट करायचा आहे. सो जे जे दिले ते लिहा गिवन. बघितल्यावर काय लक्षात येतं? कोणतं थेरम यूज होणार इथे? एक्सटर्नली टचिंग सर्कल नाही, एक टँजंट आहे, ही सिकेंट आहे. सो काय? थेरम ऑफ टँजंट सिकेंट सेगमेंट थेरम. ओके, सो गिवन काय दिले तुम्हाला ते लिहून घ्या. इथे जे जे दिले ते रे पी क्यू टचेस द सर्कल ऍट पॉइंट क्यू. हे देण्यामागचं कारण काय? हे का दिले त्यांनी? कारण त्यांना तुम्हाला सांगायचंय की ही रे पी क्यू काय आहे? टँजंट आहे. हे त्यांना सांगायचं होतं म्हणून त्यांनी ही लाईन दिली आहे तुम्हाला. त्याच्यानंतर काय दिलंय बघा, पी क्यू किती दिलाय? 12 आणि पी आर किती दिलाय? 8. काहीच नाही म्हणजे काय म्हणणार तुम्ही? युनिट्स म्हणून घ्या तिथे, युनिट्स युनिट्स. ओके, चला पुढे. टू फाइंड, काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला? पी एस अँड आर एस. पी एस आणि आर एस. चला सोल्युशन लिहूया. आता तुम्हाला माहिती आहे हे थेरम ऑफ एक्सटर्नल बाय थेरम ऑफ टँजंट सिकेंट सेगमेंट थेरम नुसार, थेरम ऑफ टँजंट सिकेंट सेगमेंट थेरम. ओके, याच्यानुसार काय म्हणता येईल तुम्हाला की टँजंटच्या सेगमेंटचा स्क्वेअर हा कोणाच्या इक्वल असेल? बरोबर, याचा स्क्वेअर कोणाच्या इक्वल असेल? पूर्ण सेगमेंट कोणती आहे तुमची? पी एस मल्टिप्लाय बाय एक्सटर्नल सेगमेंट कोणती आहे तुमची? पी आर यांच्या इक्वल असेल. ओके, काय काय दिले व्हॅल्यू टाका. पी क्यू दिले तुम्हाला, पी क्यू किती आहे? 12 म्हणजे 12 चा स्क्वेअर इज इक्वल टू पी एस. काढायची आहे तुम्हाला पी एस. आणि पी आर, पी आर किती दिले तुम्हाला? 8. ओके, हा 12 चा स्क्वेअर करत बसू नका. ओके, 12 चा स्क्वेअर करायच्या भानगडीत पडू नका. सिंपली काय करा, 12 चा स्क्वेअर म्हणजे काय लिहा? 12 मल्टिप्लाय बाय 12 इज इक्वल टू पी एस इंटू 8. बरोबर, 12 चा स्क्वेअर म्हणजे 12 मल्टिप्लाय बाय 12 इज इक्वल टू पी एस इंटू 8. 8 इकडे मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल? देअरफॉर काय राहील इथे? 12 मल्टिप्लाय बाय 12 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू व्हॉट? पी एस. सो 4 ने डिवाइड करा. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12. ओके, पुढे आणखी कट होत आहे. 2 1 जा 2, 2 6 जा 12. काय राहिलं? 6 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू पी एस. देअरफॉर पी एस इज इक्वल टू किती आलं? 18 युनिट्स. किती आलं? आलं का? पीएस मिळालं तुम्हाला. तो आता पीएस किती आलंय? 18. आरपी किती आहे? 8. एस आर फाइंड आउट करता येईल तुम्हाला. पुढचं काय विचारलंय आपल्याला? आर एस. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? आर एस. बघा, पी एस किती आहे? 18. आरपी किती आहे? 8. मग आर एस किती येईल? 10. सो सिंपल तुम्हाला ते लिहायचंय. आता बघा, तुम्हाला परत इथे सांगतो मी, ही किती आली होती? 18 आले ना, सॉरी 18 युनिट्स. ही किती दिली आहे तुम्हाला? 8 युनिट्स. आणि आपल्याला काय काढायचंय? ओके, सो सिंपली लिहा. कसं लिहिता येईल तुम्हाला? पी एस इज इक्वल टू काय लिहिता येईल?
आरपी म्हणा किंवा पी आर म्हणा, जे काय म्हणता येईल ते पी आर प्लस आर एस, बरोबर ना? पी आर प्लस आर एस. रिझन काय देणार? हा पी पॉइंट, आर पॉइंट आणि एस पॉइंट हे कोलिनियर पॉइंट्स आहेत. काय आहेत? कोलिनियर पॉइंट. टाका व्हॅल्यूज टाका. पीएस किती आले? 18 इज इक्वल टू पी आर 8 दिले. पीएस आपल्याला फाइंड आउट करायचं. 8 प्लस इकडे येताना काय होईल? -8 इज इक्वल टू पीएस. 18 मधून 8 गेला, किती उरला? 10 इज इक्वल टू पीएस. व्यवस्थित लिहा. पीएस इज इक्वल टू 10 युनिट्स. ओके, झालं सगळं फाइंड आउट. काहीच नाही आहे ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये. असे एकदम सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत. आलं लक्षात? समजलं सगळ्यांना? एव्हरीवन, जायचं पुढे. चला सेकंड क्वेश्चन. इथे कोणतं थेरम यूज होईल? थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स हे थेरम इथं ऍप्लिकेबल होईल. काय काय दिले बघा? आरडी दिले 50. वेर इज आरडी? आरडी किती दिलंय? 15. डीएस किती दिलाय? 4. एमडी किती दिलाय? 8. आणि काय म्हटले की डीएन फाइंड आउट करा. काढता येईल? येईल काढता? चला गिवन काय काय दिले ते लिहून टाका पटापट. आरडी इज इक्वल टू 15, डीएस इज इक्वल टू 4 अँड एमडी इज इक्वल टू 8. आणि सगळे ठिकाणी लिहा काय? युनिट्स. आणि टू फाइंड काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला? डी एन. ओके, सोल्युशन काय लिहिणार? बाय थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. ओके, इंटरनल डिव्हिजन मध्ये आपण कसं लिहितो मग? कुठून तरी एका ठिकाणाहून स्टार्ट करा. एम पासून जर स्टार्ट केलं तर काय येईल? एमडी मल्टिप्लाय बाय डीएन. एमडी मल्टिप्लाय बाय डीएन इज इक्वल टू काय येईल? आरडी मल्टिप्लाय बाय डीएस. आरडी मल्टिप्लाय बाय डीएस. ओके, बघा तुमचं जर कन्फ्युजन कुठं होणार आहे तर तुमचं कन्फ्युजन याच ठिकाणी होईल. कोणत्या ठिकाणी? एक्सटर्नल डिव्हिजन आणि इंटरनल डिव्हिजन. सो इंटरनल डिव्हिजन मध्ये फक्त सेगमेंटचं मल्टिप्लिकेशन घ्यायचंय, पण जिथे एक्सटर्नल डिव्हिजन आहे तिथे पूर्ण सेगमेंट आणि सर्कलच्या बाहेरची सेगमेंट यांचं मल्टिप्लिकेशन. पूर्ण सेगमेंट आणि सर्कलच्या बाहेरची सेगमेंट यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. राहील लक्षामध्ये? राहील लक्षामध्ये? गडबड करायची नाही, बिलकुल शांततेत लिहायचं. एमडी किती दिले बघा? 8. डीएन किती दिले? सर डीएन फाइंड आउट करायचंय. इज इक्वल टू आरडी किती आहे? 15. आणि डीएस किती दिलंय? 4. ओके, हा 8 इकडे मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल? देअरफॉर डीएन इज इक्वल टू 15 मल्टिप्लाय बाय 4 डिवायडेड बाय 8. 4 1 जा 4, 4 2 जा काय राहिलं? डीएन इज इक्वल टू व्हॉट? 15 1 जा 15 डिवायडेड बाय 15 डिवायडेड बाय 2. आणि 15 च्या हाफ किती होतात रे? 7.5 युनिट्स. सांगा काय ह्या क्वेश्चन मध्ये? 7.5 युनिट्स. ओके, जायचं पुढे. आता बघा काय दिलंय? आर एस इज इक्वल टू, वेर इज आर एस? ही पूर्ण आर एस दिली आहे तुम्हाला. आर एस किती दिली? 18. एमडी, एमडी वेर इज एमडी? एमडी, एमडी किती दिलंय? 9. डीएन, डीएन किती दिलंय? 8. आणि काय म्हटलंय? फाइंड करायचंय काय तुम्हाला? डीएस. काय फाइंड आउट करायचंय? डीएस. ओके, मग चला फाइंड आउट करूया. हा थोडा कॉम्प्लिकेटेड आहे, म्हणजे थोडा विचार करण्यासारखा क्वेश्चन. जे दिले ते लिहा गिवन मध्ये. गिवन मध्ये काय लिहिणार? आर एस इज इक्वल टू 18, एमडी इज इक्वल टू व्हॉट? 9, डीएन इज इक्वल टू 8. आणि काय फाइंड आउट करायचं आपल्याला? डीएस. टू फाइंड
पण असं आपल्याला आर एस पूर्ण घ्यायचं सांगितलंय का त्यांनी? काय सांगितलंय? आर डी मल्टिप्लाय बाय काय घेतो आपण? डीएस. बरोबर? आर डी मल्टिप्लाय बाय डीएस. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? डीएस. म्हणून डीएक्स ला काय म्हणा? एक्स म्हणा. ओके, मग आर डी काय येईल? 18 मायनस एक्स. आर डी काय येईल? हे टोटल किती आहे? 18 युनिट्स दिली आहे तुम्हाला. टोटल किती दिली आहे? 18. 18 मधली ही एवढी एक्स आहे. ही जर एक्स असेल तर ही काय असेल मग? 18 मायनस एक्स असेल. ओके, सो सोल्युशन मध्ये लिहा, लेट ds is equal to x units. Therefore rd किती येईल? 18 मायनस x युनिट्स. उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला. ही x न घेता तुम्ही काय घ्या? ds ला 4 म्हणा. जर ds किती असेल रे? 4, तर rd किती असेल? 14. कसं केलं तुम्ही? 18 मायनस 4 इज इक्वल टू 14. करेक्ट? मग तसंच आता इथे 4 नाही मानले आपण काय मानलं इथे? x. मग हे काय येईल? 18 मायनस एक्स. 4 च्या जागी काय टाकणार तुम्ही? x. समजलं का? हा, मग आता लिहा डायरेक्ट थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ chords. हा, मग कसं लिहिणार? md मल्टिप्लाय बाय dn. md मल्टिप्लाय बाय dn इज इक्वल टू काय येईल? rd मल्टिप्लाय बाय बोला ds. ओके, चला टाका व्हॅल्यूज. md किती दिले तुम्हाला? md 9, dn 8, rd किती काढले आपण? 18 मायनस एक्स मल्टिप्लाय बाय ds किती दिले तुम्हाला? x. तो या x ने मल्टिप्लाय करा आतमध्ये. x ने x ला मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल तुम्हाला? एक्स स्क्वेअर. हा मायनस 18 एक्स जा 18x. किती मिळालं तुम्हाला? 18x. आणि 9 8 जा किती झालं? ठीक आहे, आता याला व्यवस्थित लिहितो. हा एक्स स्क्वेअर इकडे मायनस आहे, इकडे येताना काय होईल? प्लस एक्स स्क्वेअर. हा 18 इकडे प्लस आहे, इकडे येताना काय होईल? मायनस 18x. आणि हा काय होईल? प्लस 72 इज इक्वल टू 0. हे काय मिळालं रे तुम्हाला? क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. काय मिळालं? आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं. काय क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळाले ते इथे लिहितो मी. कोणतं मिळाले? एक्स स्क्वेअर मायनस 18x प्लस 72 इज इक्वल टू 0. ओके, सो इथे काय यायला पाहिजे रे? 72 चं मल्टिप्लिकेशन यायला पाहिजे 72. आणि ऍडिशन किती यायला पाहिजे? मायनस 18. किती यायला पाहिजे? मायनस 18. सो किती येतं? नाही येत? 9 8 जा 72. पण 9 आणि 8 16 कुठं होतं? 17 होतं. तो काय येईल? 12 6 जा 72. बरोबर? आणि दोघांना काय घ्यावं लागेल? मायनस 12 आणि मायनस 6. मायनस 12 आणि बरोबर, तो मायनस मायनस काय होईल? प्लस 12 आणि 6 18. आणि आन्सरला मायनस साइन. बरोबर? तो हे लिहा एक्स स्क्वेअर मायनस 12x मायनस या 18x च्या ठिकाणी काय लिहिणार? मायनस 12 आणि मायनस 6x प्लस 72 इज इक्वल टू 0. आता काय करणार? फॅक्टर्स. एक्स स्क्वेअर कसं लिहिणार? एक्स मल्टिप्लाय बाय एक्स. 12x कसं लिहिणार? 12 मल्टिप्लाय बाय एक्स. 6 कसं लिहिणार? 6 2 जा 3 2 जा 6. कसं लिहिणार? 3 2 जा 6. आणि इथे 72 कसं लिहिणार? किंवा 6च राहू द्या. 6x ला कसं लिहा? 6 मल्टिप्लाय बाय एक्स. आणि इथे लिहा 12 6 जा 72 इज इक्वल टू 0.
ठीक आहे. चला या दोघांमधनं कॉमन काढा, या दोघांमधनं कॉमन काढा. काय कॉमन निघेल? एक्स कॉमन काढला, इकडे काय राहिलं? एक्स मायनस 12. इथे काय मायनस मायनस, काय कॉमन निघाला? 6 6. इथे काय राहिलं? एक्स प्लस 12 इज इक्वल टू 0. तर इथे मायनस आहे, इथे प्लस आहे. काय करणार? सरळ माझ्यावर विश्वास ठेवायचा आणि -12. आता -12 कॉमन, एक्स -12 एका ब्रॅकेटमध्ये, एक्स -6 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये इज इक्वल टू, मग दिस ब्रॅकेट इज इक्वल टू 0 और दिस ब्रॅकेट इज इक्वल टू 0. Therefore x minus 16 is equal to 0 or x minus 6 is equal to 0. हा -16 तिकडे जाऊन काय होईल? +16 और हा -6 तिकडे जाऊन काय होईल? +6. ओके. मग x ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. x म्हणजे काय मानलं होतं आपण? सॉरी 16 कुठून आला? 12 आहे इथे, 12. हा x -12 इज इक्वल टू 0. हा -12 तिकडे जाऊन काय होईल? +12. म्हणजे x कोणासाठी मानलं होतं आपण? ds साठी, आणि आपल्याला dsच फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे एकतर ds ची व्हॅल्यू काय असेल? 12 किंवा ds ची व्हॅल्यू काय असेल? 6. ओके, ठीक आहे. देअरफॉर आन्सर लिहितो मी, ds इज इक्वल टू 12 युनिट्स और ds इज इक्वल टू 6 युनिट्स. दोघांपैकी एक असू शकेल. पण फिगर वरनं काय वाटतंय? 12 असेल का 6? 6 युनिट्स. ओके, तो याला असंही म्हणू शकता तुम्ही, नॉट ऍप्लिकेबल. नॉट ऍप्लिकेबल. पण असं काही लिहू नका. कळतंय? काय आलंय? दोन्ही आहेत, दोन्ही आन्सर्स आहेत ना? ओके, काय लिहायची गरज नाही. 12 युनिट और 6 युनिट. समजलं हे? समजलं? ठीक आहे, जायचं पुढे मग. क्वेश्चन नंबर 3. इन फिगर 3.79, इन फिगर 3.79 फिगर दिली तुम्हाला. काय म्हटलंय रे? ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. बघा, ओ काय तुमचा सेंटर ऑफ सर्कल आहे. त्याच्यानंतर बी इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. बी हा काय? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, म्हणजे ए बी ही काय आहे? टँजेंट. त्याच्यानंतर म्हटलंय ओई परपेंडिक्युलर टू एडी. ओई ही परपेंडिक्युलर आहे कोणाला? ए डी ला. ए डी ला आहे म्हणजे ती डीसी ला पण आहे, बरोबर. आणि ही डीसी काय आहे रे? कॉर्ड आहे. डीसी काय आहे? कॉर्ड आहे. ठीक आहे, याचा उपयोग होणार आहे आपल्याला, की ही बायसेक्ट करते, याचा उपयोग होणार आहे आपल्याला नंतर. आता जे जे दिले ते लिहा. एबी किती दिले तुम्हाला? एबी 12 युनिट्स. त्याच्यानंतर एसी, एसी किती दिले? 8. आणि काय फाइंड आउट करायचंय? एडी. ए आणि डी फाइंड आउट होईल कोणत्या थेरमने? टँजेंट सिकेंड सेगमेंट थेरम. ही टँजेंट आहे, ह्याचा स्क्वेअर इज इक्वल टू एडी मल्टिप्लाय बाय एसी. सो एडी मिळेल तुम्हाला, याच्यामध्ये एडी मिळेल. ठीक आहे, दुसरं काय फाइंड आउट करायचंय? डीसी. मग डीसी काढा. आता समजा एडी काढला तुम्ही आणि एडी ची व्हॅल्यू आली 20. एडी ची व्हॅल्यू किती आली? 20. मग 20 मधनं हा 8 मायनस केला तर किती उरतील रे? 12. मग या डीसी ची व्हॅल्यू किती येईल? 12. इथपर्यंत कळलं? चला आता हे लिहू, डायरेक्टली लिहूया, मग तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित. लक्षात येत नाहीये का? ओके, लिहूया. चला, गिवन O is the center of the circle and B is a point of contact. ठीक आहे, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे इथपर्यंत. त्याच्यानंतर लिहा सेगमेंट ओई परपेंडिक्युलर टू सेगमेंट ए डी. जे जे दिले ते लिहा. ए बी इज इक्वल टू 12
AC इज इक्वल टू 8. ए टू फाइंड मध्ये लिहा. पहिलं काय AD फाइंड आउट करायचं आहे, सेकंड DC आणि थर्ड DE. ओके, चला मग पहिले तर टेंजंट सेकंड सेगमेंट थेरम वापरा. सोल्युशन बाय टेंजंट सेकंड सेगमेंट थेरम. काय सांगतं टेंजंट सेकंड थेरम? टेंजंट सेगमेंटचा स्क्वेअर म्हणजे AB चा स्क्वेअर हा कोणाच्या इक्वल असेल? सेकंडचे. सेकंड पूर्ण सेकंड कोणती आहे? AD बरोबर, मल्टिप्लाय बाय सर्कलच्या बाहेरची सेगमेंट कोणती? AC. चला व्हॅल्यूज टाका. AB ची व्हॅल्यू किती आहे? 12. 12 चा स्क्वेअर. AD काढायचं AD आपल्याला आणि AC किती आहे? 8. तर हे आय थिंक मागच्याच क्वेश्चन सारखं आला. सो 12 चा स्क्वेअर करा. 12 चा काय करा? स्क्वेअर म्हणजे 12 मल्टिप्लाय बाय 12 इज इक्वल टू AD मल्टिप्लाय बाय 8. हा 8 मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल? डिवाइड. देअरफॉर 12 मल्टिप्लाय बाय 12 डिवाइडेड बाय 8 इज इक्वल टू AD. डिवाइड होत आहे तर डिवाइड करून टाका. कशाने? 4 ने. 4 2 जा 8, 4 3 जा 2 1 जा 2, 2 3 जा सॉरी 2 6 जा 12. काय उरलं? 6 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू AD. देअरफॉर AD इज इक्वल टू काय? 18 सेंटीमीटर. AD किती आला? बघा हे लिहून घ्या. AD किती आलाय? A पासून D किती आला? 18 सेंटीमीटर मध्ये दिलंय का? नाही, युनिट्स. काय? युनिट्स. इथे पण काय येईल? ठीक आहे. आता नेक्स्ट काय? DC फाइंड आउट करा. आता बघा तुम्हाला AD माहिती आहे. AD किती दिलाय? सॉरी AC किती दिलाय? AC किती दिलाय? 8. AD तुम्हाला माहिती आहे 18. सो DC माहिती करता येईल का? येस ऑर नो? कसं लिहिता येईल मग? देअरफॉर AD बघा AD कशापासून तयार झालाय? AC प्लस DC. AC प्लस DC. रिझन काय देता येईल? A डॅश C डॅश D. म्हणजे A C आणि D काय आहेत? कोलिनियर पॉइंट आहेत, एक रेषीय बिंदू आहेत. बरोबर. मग टाका व्हॅल्यूज. AD किती आलंय? 18. AC किती दिलंय? 8 प्लस DC. हा 8 प्लस आहे, इकडे येताना काय होईल? 18 मायनस 8 इज इक्वल टू DC. देअरफॉर DC इज इक्वल टू काय आलं? 10 युनिट्स. किती आलं? ठीक आहे. आता तिसरी कन्सेप्ट काय काढायची आपल्याला? DE. काय काढायला लावली? फक्त DE. ओके, मग हे काढू पुढच्या ठिकाणी. आता बघा DC किती आलंय तुम्हाला? 10 युनिट्स. काय मिळालंय? आता इथे मी काय लिहितो बघा? OE सेगमेंट OE तिसरं सॉल्व करतोय आपण. OE ही परपेंडिक्युलर आहे कशावर? AD वर. सेगमेंट AD वर. हे तुम्हाला दिलंय. हे तुम्हाला दिलंय. काय दिलंय बघा? सेगमेंट OE परपेंडिक्युलर टू सेगमेंट AD. ओके. ही जी सेगमेंट OE आहे ही या AD वर परपेंडिक्युलर आहे. मग AD वर परपेंडिक्युलर आहे याचा अर्थ ती DC वर पण परपेंडिक्युलर आहे. येस ऑर नो? देअरफॉर मला काय म्हणता येईल? सेगमेंट OE इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट DC. ओके. मग आता जर तुम्हाला टेंजंट थेरम आठवत असेल तर गेल्या वर्षाचा थेरम आठवत असेल, टेंजंट थेरम नाही, गेल्या वर्षाचा थेरम काय सांगतं? अ परपेंडिक्युलर लाईन, अ परपेंडिक्युलर लाईन. बघा परपेंडिक्युलर आणि ही लाईन
आहे का परपेंडिक्युलर लाईन? कुठून ड्रॉ केली आहे? ड्रॉन फ्रॉम कुठून ड्रॉ केली आहे? सेंटर ऑफ द सर्कल कोणावर काढली आहे? कॉर्डवर. कोणावर काढली आहे? A perpendicular line drawn from a center of circle to the chord काय करते ती? bisects the chord. कॉर्डला काय करते? बायसेक्ट करते. कॉर्डला काय करते? बायसेक्ट करते. राहील लक्षामध्ये? कॉर्डला काय करते? बायसेक्ट करते. ठीक आहे. इको क्रिएट होतो वाटतं इकडे बोलताना. ठीक आहे. मग याचा अर्थ काय होईल? याचा अर्थ काय होईल की ही जी डी आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? डीई. देअरफॉर डीई ही काय असेल? हाफ असेल कोणाच्या? डीसी च्या. बायसेक्ट करते म्हणजे काय करते? इक्वल इक्वल तुकडे तयार करते ना. सो डीई ही काय आहे? बघा, डीई ही काय आहे? या डीसी च्या हाफ आहे. ओके, डीसी किती आलंय? आताच फाइंड आउट केलं आपण. 1/2. डीसी किती आलं होतं? 10. 2 1 जा 2, 2 5 जा 10 आणि 5 1 जा 5 युनिट्स. सो डीई किती आलं मग तुमचं? समजलं का? समजलं? गेले शॉक मध्ये का नाही अजून? नॉर्मल आहे, काहीच डिफिकल्ट नव्हतं. काय दिलेलं होतं तुम्हाला? सगळ्यात पहिले ही सेगमेंट दिली होती किती? 12. ही दिली होती 8. मग टँजंट सेकंड सेगमेंट थेरम नुसार ईचा स्क्वेअर इज इक्वल टू एडी मल्टिप्लाय बाय एसी. याच्यावरनं तुम्ही कोणाची व्हॅल्यू काढली रे? एडीची. एडीची व्हॅल्यू किती आली होती? 18. या पूर्ण एडी मधनं तुम्ही काय केलं रे? ही एसी मायनस करून टाकली. 18 मधनं 8 गेले, ही किती उरली? 10. आणि मग सांगितलं की ही लाईन परपेंडिक्युलर आहे, ही कॉर्ड आहे आणि ही परपेंडिक्युलर लाईन काय करते? या कॉर्डला बायसेक्ट करते. मग ही जर पूर्ण 10 आहे तर ही काय आली? 5. आलं लक्षात? आलं का लक्षात? या पद्धतीने आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. याच्यात काही शंका आहे? काही अडचण आहे? काही अडचण असेल तर मग विचारून घ्या. जायचं पुढे. ओके, चला पुढे जाऊया. पुढे बघा, फोर्थ क्वेश्चन काय दिला? इन फिगर 3.80 PQ इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. PQ, हा पहिले तर फिगर बघूनच सांगा मला की कोणतं थेरम ऍप्लिकेबल होईल. हा थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. ओके, सो बघा कळलं तो? थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. ठीक आहे, इकडे बघा PQ किती दिले तुम्हाला? PQ 6 युनिट दिले. QR, वेर इज QR? Q आणि R किती दिले? हे 10 दिले इथपर्यंत. PS किती दिले? PS 8 दिले. आणि काय दिले? TS फाइंड आउट करायला लावले. आता मला सांगा, थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड मध्ये काय घेतो आपण? ही पूर्ण सेगमेंट घेतो. काय घेतो? पूर्ण सेगमेंट म्हणजे कोण घेतो आपण? PT मल्टिप्लाय बाय सर्कलच्या बाहेरची कोणती आहे? PS सेगमेंट. त्याच्यानंतर इकडे पण काय घेतो? पूर्ण सेगमेंट घेतो. पूर्ण सेगमेंट काय आहे? PR मल्टिप्लाय बाय सर्कलच्या बाहेरची कोणती आहे? PQ. बरोबर. आता मला सांगा, आपल्याला PT माहिती आहे का? P पासून T माहिती आहे का? नाही माहिती. मग PT ची PTच राहू द्या. PS माहिती आहे? यस सर, ती 8 आहे. PR माहिती आहे का? सर PR नाही माहिती, पण आपल्याला काय माहिती आहे? RQ किंवा QR आणि PQ माहिती आहे. ही किती दिली आहे? 10 आणि ही 6 आहे. सो 10 + 6 करता येईल मला इथे. 10 + 6
म्हणजे किती मिळेल मला ही 16. म्हणजे सगळ्यात पहिले तुम्हाला पी आर काढावी लागेल. इथे काय काढावी लागेल? पी आर. पी आर कसं काढणार तुम्ही? पी क्यू प्लस क्यू आर. पी क्यू किती दिले तुम्हाला? 8. 8 आहे का 6 आहे? 6. आणि पी क्यू आर किती आहे? 10. सो ही किती येईल तुमची? 16 युनिट्स. पी आर काढलं सगळ्यात पहिले आणि मग तुम्हाला काय वापरावं लागेल? थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. आणि क्यू आर किती दिले तुम्हाला? 6 तर दिलेलीच आहे. पी क्यू किती दिली? 6 दिलेले. ओके, चला मग गिवन जे दिले ते लिहूया. गिवन काय दिले? पी क्यू इज इक्वल टू 6, क्यू आर इज इक्वल टू 10 आणि पी एस इज इक्वल टू 8. 2 पॉइंट काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला? टी एस फाइंड आउट करायचं. ओके, सो हे आपण लिहिलं सोल्युशन मध्ये. आता लिहा नाव थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. ओके, काय सांगतं थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स? काय सांगतं? या पूर्ण सेगमेंट मल्टीप्लाय बाय ही सेगमेंट. करेक्ट? अरे झोपले का? पीटी मल्टीप्लाय बाय पीएस इज इक्वल टू काय? पी आर मल्टीप्लाय बाय पी क्यू. आहेत ना? गेले स्वर्गात. बोला, का नाही बोलत आहेत? हा, समजत नाहीये का? हा मग बोला, उत्तर द्या चला. ओके, पीटी किती आहे? नाही माहिती सर. पीटी काढावं लागेल. पीएस 8 दिले. पी आर किती दिलंय? आणि पी क्यू किती दिलंय? 6. हा 8 इकडे मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल? Therefore PT is equal to what? 16 multiplied by 6 divided by 8. 8 1 जा 8, 8 2 जा. PT is equal to किती आलं? PT is equal to what? 2 multiplied by 6. That is nothing but the PT is equal to 12 units. पण आपल्याला PT विचारलंय का? PT किती आलं? 12 युनिट्स. पण आपल्याला पीएस माहिती आहे. पीएस किती आहे रे? 8. या 12 मधनं जर ही 8 मायनस केली तर आपल्याला टीएस मिळेल. आपल्याला काय काढायचंय? टीएस. मग लिहिता येईल देअरफॉर पीटी कोणापासून तयार झाली? पीटी पीएस प्लस एसटी. पीएस प्लस एसटी. एसटी म्हणा किंवा टीएस म्हणा. आपल्याला टीएस दिलंय ना, मग टीएस म्हटलं काय, एसटी म्हटलं काय, काय फरक पडतो? पीटी किती आलंय आपलं? 12. पीएस किती दिलंय तुम्हाला? 8 प्लस टीएस. हा 8 इकडे प्लस इकडे येताना काय होईल? 12 minus 8 is equal to ts. Therefore ts is equal to what? 4 units. बस हे काढायचं होतं आपल्याला. ओके, दॅट्स इट. सोपं आहे, एकदम सोपं आहे, काही डिफिकल्ट नव्हतं. फक्त थोडंसं कन्सेप्ट तुम्हाला यूज करायचे. आता पुढे जायचंय आपल्याला कुठे? लास्ट क्वेश्चन ऑफ द चॅप्टर. आपल्या चॅप्टरचा सगळ्यात शेवटचा क्वेश्चन आणि मग इथे आपलं सगळ्यात मोठं चॅप्टर एंड होईल. हिस्ट्री मधलं सगळ्यात मोठं चॅप्टर आपलं काय होईल? समाप्त. बघ काय म्हटलंय इन फिगर 3.81 सेगमेंट EF इज अ डायमीटर. EF काय रे? डायमीटर आहे. बघा EF काय आहे? डायमीटर ऑफ द सर्कल. अँड सेगमेंट DF इज अ टँजंट सेगमेंट. DF काय? टँजंट सेगमेंट आहे. ओके, द रेडियस ऑफ द सर्कल इज R. ही रेडियस आहे, ही किती असेल? R. मग डायमीटर किती येईल रे? 2R. बरोबर ना? हे R प्लस R किती झालं? हा सेंटर, ही एक रेडियस, हा सेंटर, ही एक रेडियस. R प्लस R किती झालं? म्हणजे डायमीटर किती आहे? 2R.
ही झाली तुमची टँजंट, ही झाली तुमची सिकेंट. तो टँजंट सिकेंट थेरम वापरून हे प्रूफ करायचं आहे आपल्याला. यस ऑर नो? चला मग प्रूफ करून टाकू. गिवन काय म्हटलंय? सेगमेंट EF is a diameter and R be the radius of circle. Radius of circle. Therefore segment EF म्हणजे डायमीटर काय असेल रे? 2 टाइम्स रेडियस असेल. बरोबर? डायमीटर डबल असते रेडियसच्या, डायमीटर रेडियसच्या डबल असते. ओके, सो DF टँजंट सेगमेंट सुद्धा आहे. DF is a tangent segment. Segment DF is a tangent segment आणि रेडियस दिली. सो प्रूव्ह दॅट. टू प्रूव्ह इथे लिहितो मी टू प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचंय? DE मल्टिप्लाय बाय GE इज इक्वल टू 4R स्क्वेअर. 4R स्क्वेअर. पहिले तर काय यूज करणार आपण? टँजंट सेगमेंट टँजंट सिकेंट सेगमेंट थेरम. तो या टँजंटचा स्क्वेअर इज इक्वल टू या पूर्ण सेगमेंट सिकेंटचा, सिकेंट काय आहे तुमचा? DE मल्टिप्लाय बाय सर्कलच्या बाहेर कोण आहे? GD म्हणा किंवा DG म्हणा. ओके, या इथे आपण वापरूया आणि बघा मग कसं प्रूव्ह होतं. ओके, प्रूफ बाय टँजंट सिकेंट सेगमेंट थेरम. ओके, काय सांगतं? टँजंटचा स्क्वेअर, टँजंट सेगमेंट कोणती आहे तुमची? DF. DF चा स्क्वेअर इज इक्वल टू ही पूर्ण सेगमेंट कोणती आहे तुमची? बोला. DE. बरोबर. DE मल्टिप्लाय बाय काय घेता येईल? GE. काय घेता येईल? GE. ओके, याच्यात यांच्या कोणाच्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत का? नाही माहिती. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. आता तुम्हाला दिसतंय ही रेडियस आहे. टँजंट थेरम यूज करा. ही रेडियस आहे, ही सर्कलची टँजंट आहे. यस ऑर नो? बघा, रेडियस आणि ही टँजंट आहे. आणि काय म्हटलंय? रेडियस काय असते? टँजंटला परपेंडिक्युलर असते. असते की नसते? कोणतं थेरम? सगळ्यात पहिलं थेरम टँजंट थेरम. सगळ्यात पहिलं थेरम सगळ्यात शेवटी लावतोय आपण टँजंट थेरम नुसार. ओके, सो इथे लिहिता येईल इन कोणता ट्रायंगल रे? DFE. DFE अँगल F इज इक्वल टू 90 डिग्री. कोणता थेरम? टँजंट थेरम. कोणता थेरम? कळलं? 90 डिग्री आहे म्हणून तुम्हाला पायथागोरस थेरम यूज करता येईल का? Therefore by पायथागोरस थेरम काय सांगतं रे? पायथागोरस थेरम हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजे DE स्क्वेअर इज इक्वल टू बेसचा स्क्वेअर. बेस काय तुमचा? EF प्लस हाईटचा स्क्वेअर. हाईट काय? DF स्क्वेअर. ठीक आहे? येस ऑर नो? DE माहिती आहे का तुम्हाला? DE नाही माहिती. ओके, EF माहिती आहे. इथे लिहा DE स्क्वेअर इज इक्वल टू EF किती काढलं होतं आपण? EF म्हणजे रेडियस डायमीटर आहे, ती किती आहे? 2R म्हणजे 2R चा स्क्वेअर प्लस DF स्क्वेअर. ओके, DF स्क्वेअर करेक्ट आहे का? आता बघा
हे सॉल्व करा. डीई स्क्वेअर इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर किती 4 आणि आर चा स्क्वेअर आर स्क्वेअर प्लस डी एफ स्क्वेअर प्लस डी एफ स्क्वेअर. बघा आता थोडंसं आपल्याला आन्सर मिळालं का 4r स्क्वेअर आलोय आपण 4r स्क्वेअर कडे बरोबर. आता आपल्याला राईट हँड साइडला 4r स्क्वेअरच पाहिजे. आहे का तुमचा 4r स्क्वेअर. या डीएफचं काही काम आहे का. या डीएफ ला इकडे पाठवा. हा इकडे प्लस आहे इकडे येताना काय होईल मायनस. तो इथे लिहा डीई स्क्वेअर मायनस डी एफ स्क्वेअर इज इक्वल टू 4r स्क्वेअर. ठीक आहे. पण इथे डीएफ ची व्हॅल्यू काढली आहे का तुम्ही. काढली आहे. ती काय डीई मल्टिप्लाय बाय जीई. ओके. पुढच्या याच्यामध्ये लिहूया आपण काय डीई स्क्वेअर मायनस डीएफ स्क्वेअर काय आलं होतं इथे डीई स्क्वेअर मायनस डीएफ स्क्वेअर इज इक्वल टू 4r स्क्वेअर. ओके. देअरफॉर हा डीई स्क्वेअर ऍज इट इज मायनस करून डीएफ स्क्वेअर साठी काय फाइंड आउट केलं होतं आपण. डीएफ स्क्वेअर काय आहे डीई मल्टिप्लाय बाय जी. डीई मल्टिप्लाय बाय जी ई इज इक्वल टू 4r स्क्वेअर. आता हे डीई स्क्वेअर मी कसं लिहितो बघा डीई मल्टिप्लाय बाय डीई चालेल का. डीईचा स्क्वेअर म्हणजे डीईचा 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन मायनस मायनस इथे काय लिहितो डीई मल्टिप्लाय बाय जीई इज इक्वल टू व्हॉट 4r स्क्वेअर. इथे काय कॉमन काढता येईल बघा डीई डीई कॉमन काढता येईल का. हा मग जर मी डीई कॉमन काढला तर काय राहील बघा डीई डीई काढला तर काय राहिला डीई राहिला मायनस काय राहिला जी ई इज इक्वल टू 4r स्क्वेअर. या डीई ला राहू द्या इथेच. या दोघांमध्ये काही चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लाय. हे जरा चेकआउट करा चेक करा. बघा कुठे डीई बघा हे डीई. ओके ही डीई आहे. त्याच्यातनं काय मायनस करायचंय तुम्हाला जीई. काय मायनस करायचंय जीई हे मायनस केलं मग काय राहिलं फक्त जीडी. काय राहिलं फक्त जी डी इज इक्वल टू काय 4r स्क्वेअर. बघा झालं का प्रूफ. डीई इंटू जीई इथे हा बाय टँजंट सेगमेंट नाही एक्सटर्नल नाही टँजंट सेगमेंट सिकेंड थेरम वापरला ना. तो टँजंट सेगमेंट सिकेंड थेरम काय सांगतं की याचा स्क्वेअर हा कोणाच्या इक्वल असेल ही पूर्ण सेगमेंट कोणती डी मल्टिप्लाय बाय जीडी. हा इथे काय पाहिजे होतं जीडी. एक्सटर्नल कॉर्ड काय पाहिजे होती जीडी पाहिजे होती. इथे इथे काय पाहिजे होतं जी डी. ओके. मग तेच इथे गडबड झालं. इथे काय पाहिजे होतं जीई च्या ठिकाणी काय पाहिजे होतं जी डी. जी डी इथे पण काय पाहिजे होतं जी डी आणि इथे पण काय यायला पाहिजे होतं जीडी. मग बघा डीई कुठे डीई ही तुमची डीई. त्याच्यातनं काय मायनस करायचंय तुम्हाला जीडी मायनस करायचंय. काय राहिलं फक्त जीई. हा आता झालं का प्रूफ जीई हेन्स प्रूफ. and in this way the end of circle सर्कलचा दी एंड झालाय कळलं.
याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल, काही अडचण असेल, येऊ शकतो, समजा आली असेल, इन केस काही लक्षात आलं नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. ओके, ठीक आहे. सर्कलचा जास्तीत जास्त अभ्यास करा, कारण सर्कल खूप इम्पॉर्टंट आहे. मॅक्सिमम मार्क्स आहेत, सो मॅक्सिमम प्रॅक्टिस पण असली पाहिजे. ओके, ठीक आहे. थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.